एकनाथ शिंदेंनी वादग्रस्त आमदार मंत्र्यांना इशारा दिलाय। गेल्या काही दिवसात काही गोष्टी घडल्या, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं असं म्हणत शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदेंनी खडसावलंय। दरम्यान यानंतर राऊतांनी देखील शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधलाय। पाहुयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। एखादी घटना घडली आपल्या पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याबद्दल, त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना ग्राह्य पकडाव्या लागतात। महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल। मी वारंवार तेच सांगतोय। तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे। शिंदेच्या शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्री मागील काही दिवसांपासून चांगलेच वादात सापडले, त्यामुळे एकनाथ शिंदेची देखील चांगलीच कोंडी झाली आहे। दरम्यान याच वादग्रस्त आमदार मंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी चांगलंच खडसावलंय। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे, त्यामुळे कमी बोला आणि जास्त काम करा असा सल्ला देखील शिंदेंनी आपल्या आमदारांना दिलाय। मला कारवाई करायला भाग पाडू नका असा इशारा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देण्यात आलाय। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी, चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालू नका, कमी बोला, जास्त काम करा, तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं। आपल्या परिवारावर कारवाई करायला आवडणार नाही, कारवाईला भाग पाडणार नाही असं काम अपेक्षित आहे। मी प्रमुखासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं वागतो, तुम्हीही तसंच वागा, डोक्यात हवा जाऊ देऊ नका। कमी वेळात जास्त यश, बदनामीचा डाव रचला जात असल्याचंही शिंदेंनी आमदारांना सांगितलं। आमदार मंत्र्यांकडून चूक झाल्यास पक्षाचे अध्यक्ष सूचना देतात, तसंच कान देखील पकडतात असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। आमदार मंत्री चुकत असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार पक्षाध्यक्षांना असतो असं यावेळेला बावनकुळे म्हणाले। एखादी घटना घडली आपल्या पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याबद्दल, त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना ग्राह्य पकडाव्या लागतात। कारण एखादी समजा चूक झाली, माझ्याकडनं काही चूक झाली तर माननीय मुख्यमंत्री मला सांगतील की ही चूक झाली आहे, दुरुस्त करा, त्यामुळं तो अधिकार पक्षाध्यक्षाचा असतो। एकनाथ शिंदेंनी आमदार मंत्र्यांना खडसावल्यानंतर राऊतांनी टीकास्त्र डागलाय। भ्रष्ट आमदार मंत्र्यांना घरी जावंच लागणार, मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय। भ्रष्ट मंत्र्यांवर, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल। मी वारंवार तेच सांगतोय। तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे। ही नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होती। आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाडांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती, तर मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला होता। या व्हिडिओत एका बॅगेत पैसे असल्याचा दावा विरोधकांनी केला होता। या प्रकरणी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करावी अशी मागणीही विरोधकांनी केली आहे। दरम्यान शिंदेच्या आमदारांच्या व्हिडिओमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। विधानसभेत देखील या प्रकरणी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेने आपल्या आमदारांची चांगली शाळा घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।